Uh, we see the chapter number 8, uh, cell biology and biotechnology, in which we are going to see, we completed this topic, and now we are seeing the commercial application of biotechnology, in which we completed crop biotechnology. After that, we animal husbandry, then human health. Under the human health, we see how the biotechnology useful in vaccine production, edible vaccines. Now we see the treatment, how the this biotechnology useful for the treatment. In case of treatment point of view, hormones like insulin, somatotropin, and blood clotting factors. These are hormones useful. Insulin is useful for control the sugar, somatotropin for the growth, and blood clotting factors for the stop the bleeding. म्हणजे आपल्याला ट्रीटमेंटमध्ये कसं वापरता येतं, तर पूर्वी आपण काय करायचो की जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन हॉर्सच्या पॅनक्रियाजपासून आयसोलेट करून तो आपण डायबिटीस पेशंटला वापरायचो. पण आता आपण तसं करत नाही. तर त्याच्या जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाच्या बॅक्टेरियापासून आपण इन्सुलिनचा बाय प्रॉडक्ट तयार करतो आणि बायोटेक्नॉलॉजी यूज करून तो इन्सुलिन म्हणून आपण आता वापरतो. सेम फॉर द ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स, म्हणजे ब्लिडिंग थांबण्यासाठी पण आपण सेम मेथड वापरतो, आणि सोमॅटोट्रोपिन म्हणजे ग्रोथ होण्यासाठी. म्हणजे ट्रीटमेंटमध्ये पण बायोटेक्नॉलॉजी आता यूज आहे. नाव इंटरफेरॉन. आपण लास्ट मला वाटतं काल एक्सप्लेन केलं की व्हायरसला डेफिनाईट ट्रीटमेंट नसती, पण इंटरफेरॉन सारख्या अँटीव्हायरल ट्रीटमेंट आलेल्या आहेत. म्हणजे एखादा व्हायरसने अटॅक केला तर त्या व्हायरसला मारण्यासाठी स्मॉल साईज प्रोटीन जे आहेत तो आपण तयार करतो, त्याला इंटरफेरॉन म्हणते. म्हणजे स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, ते व्हायरल डिसिजेसमध्ये उपयोगी पडतात. मग कुठले आहेत तर, आणि हे जे अ, अ, आपण जे ग्रुप ऑफ प्रोटीन आहेत ते आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करणार जेव्हा इन्फेक्शन होईल. म्हणजे ट्रान्सजेनिक ई कोलाय यूज फॉर प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. म्हणजे ई कोलाय नावाचा जो आहे इश्चेरिशिया कोलाय व्हायरस, तर तो आपण इंटरफेरॉन प्रोड्यूस करण्यासाठी वापरतो. म्हणजे ग्रुप ऑफ प्रोटीन तयार करणार आपण, ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी यूज करून, ज्याच्यामध्ये कशाच्या अगेन्स्ट पॉवर असणार की ती व्हायरसच्या अगेन्स्ट लढण्याची पॉवर असणार. असा इंटरफेरॉन यूज करून आपण ते टेक्निक इंटरफेरॉनच्या आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करणार. म्हणजे तुम्हाला जर बायोटेक्नॉलॉजी युजफुल फॉर ह्युमन हेल्थ जर एवढं विचारलं, तर तुम्हाला व्हॅक्सिन एक सांगायचंय, ट्रीटमेंट, इंटरफेरॉन आणि जीन थेरपी. आता जीन थेरपी काय आहे तर जीन जीन थेरपी तुम्हाला सांगतो की ही जी थेरपी आहे जेनेटिक डिसऑर्डरमध्ये यूज केली जाते. तर ती कशी यूज करतात, म्हणजे आता फिनाईल किटोन्युरिया हा डिसीज होतो लिव्हरमुळे. फिनाईल किटोन्युरिया म्हणजे काय की युरिनमधून फिनाईल किंवा किटोन बॉडीज जातात. म्हणजे आपल्या युरिनमधून प्रोटीन जातं का, नाही जात. पण इन केस ऑफ सम लिव्हर डिसऑर्डर लाईक फिनाईल किटोन्युरिया, त्याच्यामध्ये लिव्हरचं फंक्शन हॅम्पर झाल्यामुळं त्या युरिनमधून प्रोटीन्स बाहेर जाणार. जर हे प्रोटीन बाहेर फेकले गेले युरिनमधून, म्हणजे किटोन, त्याला किटोन म्हणतात, तर ते बॉडीला हार्मफुल असतं. तर त्याच्यासाठी आपण जीन थेरपीमध्ये काय करतो, ते प्रोटीन बाहेर जाऊ नये म्हणून बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपल्या बॉडीत ते इंट्रोड्यूस करतो. तर ते जीन थेरपी कशी आहे तुम्हाला सांगतो. जीन थेरपीची ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. आता सोमॅटिक सेल्स म्हणजे कुठल्या, तर तुम्हाला मी सांगितले की ज्या बॉडी सेल्स आहेत, हाताच्या पायाच्या सगळ्या ऑर्गनच्या सोमॅटिक सेल्स आहेत, तर ह्या सोमॅटिक सेलमध्ये ह्याची ट्रीटमेंट केली जाते. त्यांनी एक्झाम्पल कुठलं दिलंय, फिनाईल किटोन्युरिया अराइज ड्यू टू जेनेटिक चेंज इन हिपॅटोसाइट्स. म्हणजे हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हरमध्ये जेनेटिक चेंज झाल्यामुळे तो फिनाईल किटोन्युरिया होतो. तर त्याला थांबवण्यासाठी काय करतो आपण, जीन थेरपी देतो. मी ह्यामध्ये काय करतो, सोमॅटिक सेलला जे आहेत, दिस मेथड इज कॉल्ड सोमॅटिक सेल जीन थेरपी.
ऑल द सेल्स एक्सेस स्पर्म अँड ओव्हर इन द बॉडी वर कॉल्ड सोमॅटिक सेल्स. आता त्यांनी सोमॅटिक सेल्स म्हणजे काय दिले, म्हणजे सोमॅटिक सेल्स म्हणजे कुठल्या, स्पर्म आणि ओव्हम सोडून सगळ्या सोमॅटिक सेल्स. आणि तिसरी सेल्स कोण आहे, कोण सांगेल? 3 सेलचे प्रकार पाहिले आपण, सोमॅटिक सेल्स, जर्म सेल्स आणि स्टेम सेल्स. बरोबर. परत एकदा बोला बरं तुम्ही. एक मिनिट, आता बोला, परत बोला. आवाज येतोय का? मला तुमचा आवाज खूप कमी येतोय. आता येतोय का? बोला बरं तुम्ही. हा, आता माझा आवाज येतोय ना क्लिअर? हा, तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो जीन थेरपी मध्ये, ज्या जीनमुळे तुम्हाला फिनाईल, जीन म्हणजे काय कळते का तुम्हाला? जीन म्हणजे काय कळलंय का? क्लिअर आहे का कॉन्सेप्ट? म्हणजे सेल आहे, सेलच्या आत न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आत जेनेटिक मटेरियल आहे, आणि या जेनेटिक मटेरियलमध्ये जीन आहे की ज्या ठिकाणी तुमच्या हिपॅटिक सेलला प्रॉब्लेम आहे, की त्या हिपॅटिक सेल त्या जीनमध्ये कोडिंग करून ठेवलंय की ह्यांना फिनाईल किटोनेरिया लघवीमधून यांच्या किटोन म्हणजे प्रोटीनचा प्रकार जो तुमच्या शरीरातून बाहेर जाणार, हा त्या जीन मधला जो डिफेक्ट आहे तो ट्रीट करायचा, ह्याला जीन थेरपी असे म्हणतात. कळलंय का नाही तुम्हाला? सांगा. एक मिनिट तुम्हाला सांगतो, एकच मिनिट. थोडं समजायला अवघड आहे का हा चॅप्टर? हे प्रेझेंटेशन दिसतंय? आता इथून तुम्हाला सांगतो. आता ही सेल आहे, दिसली? ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, हिपॅटिक सेल आहे, बरोबर. ही समजा हिपॅटोसाइट सेल आहे, म्हणजे लिव्हरची सेल आहे. ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या जेनेटिक मटेरियल आहे. हे जे जेनेटिक मटेरियल आहे, ह्या जेनेटिक मटेरियलचा आपण डबल स्टँडर्ड डीएनए बाहेर काढला आणि ह्या डीएनए मध्ये जर अभ्यास केला तर त्याच्या जिनोम मध्ये, म्हणजे त्या डबल स्टँड तुम्हाला मी शिकवलं होतं ना फर्स्ट चॅप्टर मध्ये, आठवतंय का? डीएनए AST AGPT नाही का, AST GCPT शिकवलं होतं, आठवते का तुम्हाला? नाही आठवत? एक मिनिट. इथपर्यंत कळलं जेनेटिक मटेरियल? सेल, न्यूक्लियस, जेनेटिक मटेरियल कळलं? कळलं का? प्रेझेंटेशन दिसतंय? आता हा जो जीन आहे, हा हे तुम्ही आज जाऊन ओपन केलं तर तुमचा असा जीन दिसणार, डीएनए दिसणार. आणि ह्या डीएनए मध्ये हा डीएनए तुमचा, हा जीन, ह्यातला एवढ्या पार्टला जीन म्हणतात, तेवढ्याच. तर आता ह्याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर आहे, ATGCTA हे आठवतं काय? ATGC आणि CG आठवते तुम्हाला? हे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, ॲडेनिन, आठवतंय का? हो. हा, तर आता ह्या कॉम्बिनेशन मध्ये जर कुठं प्रॉब्लेम असेल तर त्या हिपॅटोसाइट्स मध्ये ह्या जीन मध्ये असं लिहिलंय की इथून प्रोटीन लीक होणार किंवा किटोन लीक होणार, याला फिनाईल किटोनेरिया असं म्हणतात. म्हणजे फिनाईल किटोनेरियाचा डिसीज झाला तर त्याचं कुठं कोडिंग असणार आहे, तर ह्या जीन मध्ये असणार. लक्षात येते का? तर आपण ह्या जीन मध्येच ट्रीट करणारी, जीन मध्येच आपण इंट्रोड्यूस करणार ट्रीटमेंट, आणि त्याला
तो फिनाइल क्युटिनुरिया बंद करणार, ह्याला जीन थेरपी म्हणतात. कळलंय का? हो सर. आता समजा ATGC आणि TA ह्या कॉम्बिनेशनला तुमच्या लिव्हरमधून जे काही प्रोटीन सिक्रेट होणार आहे त्याच्यातून फिनाइल क्युटिनुरिया होणार आहे. मग फिनाइल क्युटिनुरिया आपल्याला होतं का नाही होत, तर आपल्या इथलं कॉम्बिनेशन पाहायचं जेनेटिकचं आणि ते जेनेटिक कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचं. याला जीन थेरपी असं म्हणतात. पण ही अजून काही एवढी डेव्हलप झालेली नाही. पण ही जीन थेरपी यूज करून फिनाइल क्युटिनुरिया सारख्या डिसीजेस कंट्रोल करता येतात. तुम्हाला एक कळलं का आता नाही फिनाइल क्युटिनुरिया काय म्हणजे जीन थेरपी काय आहे? हो सर. आता कळलंय का परत सांगायची गरज आहे? नाही. एक मिनिट. आता हे झाल्यानंतर क्लोनिंग. आता हे क्लोनिंग काय आहे मी तुम्हाला थोडक्यात ब्रीफली सांगतो. आता हे क्लोनिंग जे आहे, क्लोनिंग म्हणजे काय? क्लोनिंग म्हणजे क्लोनिंग मीन्स प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ सेल्स और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. म्हणजे हे क्लोनिंगची डेफिनेशन लक्षात घ्या. प्रोडक्शन ऑफ म्हणजे निर्माण करणे, रिप्लिकाय म्हणजे हुबेहूब ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. म्हणजे एखादी सेल किंवा ऑर्गन किंवा एंटायर ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्ण प्राणीच तयार करणे याला क्लोनिंग म्हणतात. आता कसं तयार करतात ते, तर तुम्हाला क्लोनिंगची व्याख्या असे की प्रोडक्शन ऑफ रिप्लिका म्हणजे हुबेहूब एनी सेल ऑर्गन ऑर ह्युमन एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. म्हणजे प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. म्हणजे क्लोनिंग म्हणजे काय की हुबेहूब सेल तयार करायची किंवा ऑर्गन तयार करायचा किंवा ऑर्गॅनिझम तयार करायचा, त्याला क्लोनिंग म्हणतात. हे तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं का? हो सर. क्लोनिंग कळलं का की हुबेहूब सेल तयार करायची. आता सेल डिव्हिजन तर बॉडीमध्ये होत असते आपल्या, पाहिलं ना तुम्ही मायटोसिस मिओसिस. पण हे आपल्याला बाहेर करता येतं का? उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक ब्लड सेल्स तयार करा, करता येईल का तुम्हाला? नाही. समजा तुम्हाला मी एक न्यूरॉन म्हणजे मेंदूची एक सेल तयार करा, करता येते का? नाही. ती आपली बॉडीज बनवते. हे इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? हो. आता आपल्याला तसाच सेल नंतर ग्रुप ऑफ सेल काय फॉर्म करतात? टिश्यू एकत्र आल्यावर काय होतं? ऑर्गन. म्हणजे हार्टचा एक सेल आहे, असे बरेच सेल्स आले की हार्टचा टिश्यू तयार होईल आणि टिश्यूचा पुढे ऑर्गन होणार. आता ह्या ऑर्गन हार्ट आपण तयार केलं, काही ह्युमन पण आपण म्हणजे मनुष्य पण तयार करू शकतो किंवा एखादा ॲनिमल पण तयार करू शकतो. त्या केसमध्ये म्हणजे आपण काय करतो की इन केस व्हॉट इज अ क्लोनिंग? प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ सेल ऑर्गन ऑर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. म्हणजे तुम्हाला हुबेहूब एखादी सेल तयार केली तुम्ही किंवा एखादा ऑर्गन तयार केला किंवा एखादा ॲनिमल तयार केला तर त्याला क्लोनिंग म्हणतात. आता हे क्लोनिंगची व्याख्या कळली का? हो सर. तर आता हे क्लोनिंग कसं करता येतं तुम्हाला इथं मी दाखवतो. तुम्हाला थोडं इमेजनरीच करावं लागेल, एवढं सोपं नाही समजायला. आता तुम्हाला सोमॅटिक सेल म्हणजे काय माहिती आहे? हॅलो, हे आहे सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल. तुमच्या शरीरातली कुठलीही सेल बॉडी सेल सोमॅटिक सेलच असते, फक्त कुठलं सोडून? ओम आणि स्पर्म. कळतंय का? त्या जर्म सेल्स आहेत. कळतंय का तुम्हाला सोमॅटिक सेल म्हणजे काय? हो सर. बरं, तुम्ही काय बोलतच नाही त्यामुळे मला लक्षात येत नाही तुमच्याकडून रिस्पॉन्स तुम्हाला कळलंय का नाही. तर ही आहे सोमॅटिक सेल. याच्यामध्ये हा त्याचा न्यूक्लियस.
ओके, कळलं इथपर्यंत? तर आता ही समजा तुमचा किडनीची सेल तयार क्लोनिंग करायचे किडनीच्या सेलचं. तर तुमच्या हा किडनीची सेल असं समजा, ह्याला आपण सोमॅटिक सेल म्हणणार. तर ह्या सोमॅटिक सेलमध्ये हा आहे न्यूक्लियस. बरोबर, न्यूक्लियस मध्ये काय काय असतं कोण सांगतं? जेनेटिक मटेरियल. बरोबर, न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, जेनेटिक मटेरियल, मायटोकॉन्ड्रिया, ते सगळे बाकीचे, पण आपल्याला जेनेटिक मटेरियल्स आहे. जर हा जो सोमॅटिक सेल आहे, हा सोमॅटिक सेल जो आहे, हा सोमॅटिक सेल ह्यातला न्यूक्लियस म्हणजे हा, कळतोय का तुम्हाला? सोमॅटिक सेलचा हा न्यूक्लियस, हा एवढा पार्ट, ह्याचं फ्युजन कोणाबरोबर करायचं? तर ओहम बरोबर करायचं. ओहम काय आहे? ओहम काय? स्पर्म आणि ओहम. ओहम हे फिमेल गॅमेट आहे, म्हणजे ऊस, फिमेल फिमेल जर्म सेल्स आहे, म्हणजे ज्याच्यापासून आपण oocyte तयार करणार आहे. तर हे ओहम आहे. ह्या ओहमचं आणि ह्या न्यूक्लियसचं एवढ्या फ्युजन होणार, आणि हे फ्युजन झाल्यानंतर जे त्यातून सेल तयार होते, त्याला आपण काय म्हणतो की क्लोनिंग म्हणायचं. म्हणजे आता रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे काय? आता हा ओहम आहे. आता ऍक्च्युली फर्टिलायझेशन कसं होतं कोण सांगेल? एक ओहम आणि काय पाहिजे दुसरा? ओहम आणि काय पाहिजे? फर्टिलायझेशन कसं होतं आपण पाहिलं, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, म्हणजे काय पाहिजे? स्पर्म पाहिजे आणि ओहम पाहिजे. बरोबर, त्याचं फ्युजन होऊन काय होणार? झायगोट, आणि त्याच्याकडून एम्ब्रिओ तयार होणार. हे आठवते का तुम्हाला? हो. इथपर्यंत कळलं? आता फक्त आपण या स्पर्मच्या जागी सोमॅटिक सेल घेतली, आणि सोमॅटिक सेल मधला फक्त न्यूक्लियस घेतला, आणि तो ओहमशी फर्टाईल केला. म्हणजे हा जेवढा पार्ट आहे ना, हा, आता हा पार्ट मला सिलेक्ट करता येईल, हा एवढासाच पार्ट, हा एवढासाच पार्ट फ्युजन केला ओहम बरोबर, आणि त्याच्यापासून सेल तयार केली, तर ते सेल क्लोनिंग झालं. पण ह्याच्या रिप्रोडक्शन करून ह्याच्यापासून जर पूर्ण ऑर्गॅनिझम तयार झाला, तर त्याला न्यू ऑर्गॅनिझम तयार झाला, तर त्याला रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणायचं. रिप्रोडक्शनच झालं. किंवा फक्त आता एवढंच करून एक सेल तयार झालं, तर तुम्ही त्याला थेरपेटिक क्लोनिंग म्हणू शकता. पण इन केस ह्याच्यापासून जर ऑर्गॅनिझम तयार झाला, तर त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणतो. असं झालंय का? हो, झालंय. तर डॉली, डॉली माहिती आहे तुम्हाला? डॉली कोणाला माहिती आहे? मला नाही. ही डॉली दिसली का? डॉली, या डॉलीची स्टोरी माहिती आहे तुम्हाला? नाही सर. ही डॉली म्हणजे मेंढी आहे, आपल्याकडे याला मेंढी म्हणतात तशी आहे. तर ह्या सायंटिस्ट लोकांनी काय केलं की जी ही डॉली आहे, तर 1996ला याचा शो स्कॉटलँडमध्ये ज्या सायंटिस्टने ह्याचा शोध लावला. तर त्यांनी काय जे ब्रेस्ट आहे, ब्रेस्ट, डॉलीची जी ब्रेस्ट आहे त्याच्यामधून एक सेल काढला, आणि सोमॅटिक सेल्स काढून हा सेल ओहम बरोबर फ्युजन केला, आणि नवीन डॉली तयार केली. ही डॉली तयार झाली, ही प्राणी. आता इन जनरली काय व्हायला पाहिजे कोण सांगेल? एक तर डॉली तयार करायला ओहम पाहिजे आणि दुसरं स्पर्म पाहिजे, म्हणजे फिमेल गॅमेट मेल गॅमेट पाहिजे. पण यांनी काय केलं, फक्त ओहम घेतला आणि त्याच्यामध्ये तिच्या ब्रेस्टची सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस त्यात आणून ठेवला, आणि एक डॉली तयार झाली. तर ह्याला क्लोनिंग म्हणतात. कळलंय का? हो सर. हा, हो सर. ते कसं होतं हे तुम्हाला खूप पुढच्या वेळेस डिटेलमध्ये कळेल, पुढच्या तुम्ही 12thला किंवा पुढे एज्युकेशन घेतलं तर. पण ह्यांनी काय केलं कन्सेप्ट, तुमच्या फक्त एवढं लक्षात घ्या की ह्यांनी सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस बाहेर काढला. बरोबर, तो न्यूक्लियस ओहम मध्ये
इनॅक्युलेटेड ओव्हम म्हणजे काय, त्या ओव्हम मध्ये हे नसणार, म्हणजे काय म्हणतात की त्याच्यामध्ये न्यूक्लियस, इनॅक्युलेटेड म्हणजे त्यात न्यूक्लियस नसणार. जो हा ओव्हम आहे, हा ओव्हम मध्ये त्यांनी फ्यूज केलं, ह्याच्यात न्यूक्लियस नसणार, ह्यातला न्यूक्लियस आणून इथं टाकला आणि हे टाकल्यानंतर ते सेल प्रोडक्शन सुरू झालं आणि त्याच्यातून डॉली तयार झाली. तर ही डॉली तयार झाली. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय झाला असेल कोण सांगतो तुम्हाला? मी एवढं जेनेटिक्स शिकवतोय, क्रोमोझोम स्टडी शिकवतोय, तर तुम्ही आता अंदाज करा की अशी डॉली तयार झाली तर काय प्रॉब्लेम झाले असतील, तुम्ही सांगा मला. तुम्हाला काय वाटतं? एक तर मेल फिमेल च फ्युजन झालं नाही, बरोबर? बरोबर आहे का? मान्य आहे का? हो सर. त्यामुळं काय झालं असेल की जीन क्रॉसिंग झालं नाही, म्हणजे मेल कडून काही पार्ट येतो. तुम्ही आता तुम्ही समजा मी आहे, मी माझ्या वडिलांसारखा दिसतो किंवा आईसारखा दिसतोय, बरोबर? काही पार्ट आईसारखे दिसत आहेत, काही वडिलांसारखे दिसतात. पण इन केस ऑफ क्लोन फक्त आईकडचाच पार्ट येणार, बरोबर? आणि तिकडचा पार्टचं क्रॉसिंग होणारच नाही, फ्युजन होणारच नाही, म्हणजे जेनेटिक क्रॉसिंग होणारच नाही. जसं आपण मिओसिस मध्ये पाहिलं होतं, आठवते का? मिओसिस मध्ये एन हिप्लॉइड क्रोमोझोम तयार होतो, म्हणजे स्पर्म एन स्पर्म आणि इकडे एन ओव्हम तयार होतो. तर ह्याचं क्रॉसिंगच होत नाही, त्यामुळं सगळ्या डॉली सेम दिसणार. कळते का तुम्हाला? हा. हम्म. हो सर. हा एक प्रॉब्लेम, म्हणजे सगळ्या डॉली सेम दिसणार. आणि पण ह्याला प्रचंड विरोध झाला. समजा इन केस ऑफ ह्युमन बिईंग असं केलं, तर काय काय होईल, तुम्हाला काय वाटतं? की असे कितीतरी जेनेटिकली आपण ह्युमन बनवू शकतो, म्हणजे एकाच विदाउट फर्टिलायझेशन, मेल फिमेल गॅमेट न करता क्लोनिंगनी करू शकतो. त्याला आता इंटरनॅशनल लेवलला क्लोनिंगला बॅन आहे. कारण असं जर ह्युमनच्या बाबतीत झालं आणि एखादा जीन, आता आपण कशाशी खेळतोय कोण सांगाल? जीनशी खेळतोय, म्हणजे ओव्हम मधला न्यूक्लियस काढतोय आणि सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस त्याच्यात टाकतोय. म्हणजे आपण कशाशी खेळतोय? डीएनए मटेरियलशी खेळतोय, त्याच्या क्रोमोझोमशी खेळतोय. ह्याच्यात कुठंतरी चेंज झाला तर कायमस्वरूपीची पुढची पिढी बर्बाद होऊ शकते, असं पण होऊ शकतं. आता ह्या डॉलीचाच किस्सा तुम्हाला सांगतो. आता मला मेंढीचा विषय माहित नाही, पण ही जी साधी मेंढी असते की डॉली, समजा शीप आहे, हिचं लाईफ 12 इयर आहे. किती? 12 इयर्स. पण ही डॉली 7व्या वर्षीच मेली. का मेली असेल सांगा बरं? कारण की तिचा डीएनए म्हणजे आपण चेंज केला ना. आपण ज्या डॉलीच्या मम्मीचा, म्हणजे डॉलीची जी आई आहे, तिच्या ब्रेस्ट मधून काढलं होतं, बरोबर? तिचं वय त्यावेळेस किती होतं? तर 5 वर्ष होतं, 5 किंवा 6 वर्ष, 6 इयर्स. तिथून पुढे 7 वर्ष काउंट झाली. कळलं का नाही कळलं? नाही, तुमच्या बुक्स मध्ये नाही. म्हणजे आता डॉलीची जी मम्मी आहे, जिच्यातून तुम्ही त्या ब्रेस्ट मधून सोमॅटिक सेल्स काढले आणि तिच्या ओव्हम मध्ये इंट्रोड्यूस केली, पण याच्यामध्ये तुम्ही मेल गॅमेट आणला नाही, त्याचं फ्युजन केलं नाही. त्या ओव्हम मध्येच तुम्ही सोमॅटिक, जी ब्रेस्टची सोमॅटिक सेल काढली तिचं एज 6 वर्षच पकडलं गेलं. कळतंय का? नाही कळलं का? मग सर ती 13 वर्ष जगली का? नाही ना, ती 7च वर्ष जगली, तेच सांगतोय. डॉली 7 वर्षांनीच मेली. ती किती वर्षांनी मरायला हवी होती? 12. 12-13. ती 7 वर्ष, कारण तिच्या मम्मीच्या एज पासून ती पुढे काउंट झालं. कळते का तुम्हाला? हो. हे असे प्रॉब्लेम नंतर नंतर लक्षात यायला लागले की बाबा आपण डॉलीला 13 वर्ष का नाही जगू शकलो. मग लोकांनी विचार करायला सुरुवात केली, अरे 13 इयर्स किंवा 14 इयर्स 12 इयर्स का जगली नाही, काय प्रॉब्लेम झाला? तर मग काही सायंटिस्टच्या लक्षात असं आलं की तिची जी मदर होती डॉलीची, ज्याच्यातून तुम्ही ब्रेस्टमधून ते काढलं होतं आणि त्या ओव्हममध्ये इंट्रोड्यूस केलं, त्या ब्रेस्ट सेलचा पुढचा एज काउंट झाला, असं सायंटिस्ट म्हणणं. म्हणजे ह्या क्लोनिंगमध्ये असे प्रॉब्लेम तयार व्हायला सुरुवात झाली की बाबा असं होऊ शकतं. आता ह्युमन बाबतीत असं झालं तर, म्हणजे एखाद्याचं 70-80 वर्षाचा ह्याच्यातून काढलं तर तो लगेच मरेल ना. म्हणजे असं एक अंदाज आहे ना, म्हणजे अजून काय ह्युमनचा क्लोन बनवलेला नाही. काही लोकांनी छुपून छुपून बनवले असले तर माहित नाही.
नाहीतर मग त्या रोबो पिक्चर सारखे सगळेच रजनीकांत दिसत आहेत असे पण तयार करता आले असते. लक्षात येते तुमच्या? हो सर. हा, म्हणजे हे काय तुम्ही असं समजू नका की ॲलिस इन वंडरलँड सारखं तिला काही स्वप्न पडतं. असं झालेलं आहे. डॉलीचा जन्म झालेला आहे म्हणजे करता येतं असं नाही. जेव्हा डॉलीचा जन्म झाला त्यानंतर सगळ्या देशांनी मिळून ह्या क्लोनिंगवर बॅन आणलं. तर आता हे क्लोनिंगचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे थेरपेटिक यूजसाठी क्लोनिंग करतो आणि आपण एक रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. आता हे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग काय आहे तुम्हाला सांगतो. क्लोनिंग म्हणजे काय कळलंय? इट्स नथिंग बट रिप्लिका ऑफ द सेल, ऑर्गन ऑर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. आता रिप्लिका आहे म्हणजे रिप्लिकायचा अर्थ हुबेहूब, हुबेहूब, सेम टू सेम, ट्विन्स. आता ह्याच्यामध्ये कसं होणार? आता आपण डायझायगोटिक आणि मोनोझायगोटिक ट्विन्स पाहिले होते बरोबर. झायगोट पासून त्याच झायगोट पासून जर तो तयार झाला तर ते ट्विन्स दिसायला आणि सेक्सला सेम असतात, पण डिफरंट पासून झाले तर ते डिफरंट असतात बरोबर. एक मेल असेल एक फिमेल असेल, एक मुलगा असेल मुलगी असेल, पण ह्याच्यामध्ये सगळेच मुलगा तर मुलगाच होणार, सगळे मुलगी तर मुलगीच होणार आणि दिसायला सेम असणार बरोबर. या क्लोनिंगच्या टेक्निक रिप्लिका ऑफ एनी सेल सेम ऑर्गन किंवा सेम ऑर्गॅनिझम फॉर्मेशनला आपण क्लोनिंग म्हणतो. आता ही रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग काय? अ क्लोन कॅन बी प्रोड्यूस बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द इनॅक्युलेटेड ओम ऑफ एनी बॉडी. म्हणजे इनॅक्युलेटेड म्हणजे ज्याच्यातनं न्यूक्लियस काढून टाकलेला आहे. ओके, हा इनॅक्युलेटेड ओहम आणि सोमॅटिक सेल याचं फ्युजन केलं आणि तर आपण त्याच्यापासून ह्युमन बॉडी तयार केली किंवा सॉरी कुठलीही बॉडी तयार केली. Thus there is a no need of sperm to produce new organism. म्हणजे तुम्हाला नवीन ऑर्गॅनिझम तयार करायला स्पर्मची आवश्यकता नाही. म्हणजे सरोगेट मदर पण नको आणि काहीच नको आणि टेस्ट ट्यूब बेबी पण नको बरोबर. डायरेक्ट क्लोनिंग, पण ह्याला सध्या बॅन आहे. कळलंय का तुम्हाला व्हॉट इज अ क्लोनिंग? हो सर. बाकीच्यांना कळलंय का? तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं का बोर वाटतंय? इंटरेस्टिंग आहे. आता हे तुम्हाला वाटेल हे काहीतरी वेगळंच चाललंय, पण हे असं करता येतं आणि झालेलं आहे. डॉलीचा जन्म झालेला आहे. त्यानंतर आता आपण थेरॅपेटिक क्लोनिंग. तुम्हाला क्लोनिंगवर क्वेश्चन आला तर पहिलं रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग लिहायचं. तुम्हाला फक्त 2च ओळ लिहायच्यात की फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द इनॅक्युलेटेड ओहम is called reproductive cloning and there is a no need of sperm to produce new organism. तुम्हाला नवीन ऑर्गॅनिझम तयार करायला कुठल्याही स्पर्मची गरज नाही. त्याला रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणतात. आता त्यानंतर आहे थेरॅपेटिक क्लोनिंग. म्हणजे थेरॅपेटिक क्लोनिंग म्हणजे काय? स्टेम सेल्स कॅन बी डेराइव्ड फ्रॉम द सेल्स formed in laboratory by union of somatic cells nucleus with the inoculated egg cell. म्हणजे आता ह्याच्यात काय करायचं की स्टेम सेल्स प्रोड्यूस करायच्या. तर कशा करायच्या? तर सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स तुम्हाला कळलंय क्लिअर आहे. स्टेम सेल्स काय? त्या स्टेम सेल्स अशा असतात की त्याच्यापासून आपण कुठलाही 230 ना 230 नाही 220 220 वेगवेगळ्या ऑर्गनचे सेल डेव्हलप करतो. स्टेम सेल्स आठवते? स्टेम सेल्स. हो सर. आता ह्या स्टेम सेल्स कशा डिराईव्ह करायच्या? सोमॅटिक सेल्स घ्यायची म्हणजे बॉडीची कुठली, जसे डॉलीची आपण ब्रेस्टची घेतली होती तशी कुठलीही सेल्स घेतली आणि त्याचं फ्युजन सोमॅटिक न्यूक्लियस, त्याचा न्यूक्लियस काढला. इनॅक्युलेटेड एग सेल म्हणजे जो ओहम आहे, एग आहे, त्याच्यातून न्यूक्लियस काढायचा आणि हा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचा आणि व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीट विथ हेल्प ऑफ द स्टेम सेल्स. आता काय करायचं? समजा माझी किडनी फेल आहे, मला किडनीचं ऑर्गन बनवायचं आहे, तर आपण काय करणार की माझी किंवा दुसऱ्याची किडनीची सोमॅटिक सेल्स, आता माझी डॅमेज झाली म्हणजे करता येणार नाही, किंवा दुसऱ्या ऑर्गन कुणाची तरी घेतली, तर ती सोमॅटिक सेल्स काय घ्यायची, त्याच्यामधला न्यूक्लियस काढायचा आणि एगमध्ये म्हणजे दुसऱ्या कुठल्याही एग म्हणजे ओहममध्ये त्याचा न्यूक्लियस काढायचा आणि हा न्यूक्लियस त्यात इंट्रोड्यूस करायचा आणि त्याच्यापासून किडनी बनवायची. असं किडनी बनवता येते, माणूस बनवता येतो,
किंवा एखादी सेल बनवता येते. पण अजून हे कुठेही टेक्निक फक्त डॉली झाले सगळ्या जगात बोंबाबोंब झाली की असं करायचं नाही. त्याचे फायदे तोटे भरपूर आहेत. तर हे जे आहे थेरॅपेटिक क्लोनिंग, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोमॅटिक सेलच्या न्यूक्लियसचं फ्युजन इनॅक्युलेटेड एक सेल बरोबर करायचं आणि व्हेरियस डिसीज झाले असतील तर त्याच्यावर ट्रीटमेंट करायची. आता कशा-कशामध्ये केली? सिमिलर टू द सेल, आता हे बघा, सिमिलर टू सेल जीन कॅन ऑल्सो बी क्लोन अँड मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ सेम जीन कॅन बी प्रोड्यूस. दोज कॅन बी यूज फॉर जीन थेरपी ऑर अदर पर्पज. म्हणजे आता सिमिलरली सेल्स तयार करून वेगवेगळ्या त्याच्या मिलियन्स ऑफ कॉपीज तयार करता येतील. त्यानंतर काय? कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटरी डिसीजेस कंटिन्युअस, म्हणजे इनहेरिटेड डिसीजेस आहे. म्हणजे इनहेरिटेड डिसीज म्हणजे काय? मला समजा रात आंधळेपणा आहे, मला आहे तर माझ्या मुलांना असणार, तर तो सगळ्यांना असंच चालू ठेवायचा का? नाही. त्याच्या जीनमध्ये रात आंधळ्याचा जो जीन आहे तो काढून दुसऱ्याचा जो जीन आहे तो इंट्रोड्यूस करून इथून पुढच्या पिढीला तो डिसीज येणार नाही, ह्याची तरतूद ह्या क्लोनिंग मार्फत करायची. त्यानंतर कंट्रोल ऑफ इनहेरिटन्स हेरिडिटरी डिसीज कंटिन्युअस ऑफ जनरेशन इन्हान्सिंग स्पेसिफिक टेंडन्सी मे बी बिकम पॉसिबल ड्यू टू द क्लोनिंग टेक्नॉलॉजी. However, there is worldwide opposition of human cloning on various issue. ह्याचा अर्थ काय? कोण सांगेल? However, there is worldwide opposition of human cloning on various issue. कोण सांगते? असं जरी असलं तर पूर्ण जगामधून ह्युमन क्लोनिंगला विरोध आहे. कळलं का नाही? कळलं तुम्हाला? जरी आता किडनीने पेशंट जात आहेत, लिव्हरने जात आहेत, हार्ट अटॅकने जात आहे, हे जरी करता येत असलं तर ह्युमन क्लोनिंगला आता बॅन आहे आणि हे खूप प्रायमरी लेवलला चालू आहे. अजून ह्याच्यात डेव्हलपमेंट व्हायची आहे. काही दिवसांनी ह्याच्यात चांगल्या डेव्हलपमेंट होतील 10-15 वर्षात, किंवा तुम्हीच पुढे जाऊन करू शकता. कळलं इथपर्यंत? हो सर. आता पुढचं, आता ह्याच्यात त्यांनी इन्सुलिन आहे. इन्सुलिन झाला तर समजा त्याच्यात पॅनक्रियाज काम करत नाही, तर त्या पॅनक्रियाटिक सेल तयार करायच्या आणि त्याच्या बॉडीत इंट्रोड्यूस करायच्या क्लोनिंगनी. त्याला सुरू झालं, म्हणजे त्याला डायबिटीज बरा झाला. एखादा बुटका आहे सोमॅटोट्रॉपिन, तर ते सोमॅटोट्रॉपिन हॉर्मोन करून त्याची उंची वाढवायची. पुढच्या जनरेशनला त्याच्यात एकाच्या घरात खूपच बुटके बुटके लोक आहेत, पुढच्या ह्याच्यात मोठे मोठे होत जातील. हे असे हिमोफिलिया आहे का, रक्तस्राव थांबत नाही, कॅन्सर आहे, अशा सगळ्या आजारांवरती ह्या बायोटेक्नॉलॉजीने यूज करून आपल्याला करता येतं. आता ह्युमन सर क्लोनिंग एका अर्थाने बरंच आहे ना? हा क्लोनिंग म्हणजे असं डिसीज बरं करण्यासाठी एका अर्थाने उपयोगी ठरू शकतो ना? हो, डिसीज बरा करायला उपयोगी होऊ शकतं, पण दुसरा माणूस तयार करायला विरोध आहे. कारण त्याचे आपल्याला साईड इफेक्ट माहीत नाहीत. परत आता त्याचं तो काय करेल, तुम्ही ते रोबो पिक्चरमध्ये कसं तो त्याच्याच नादाला लागतो मग तो काय काय करतो, तसं असंही होण्याची शक्यता आहे. आपल्याला पुढचं आवडत. डॉलीचं आपल्याला ती मेल्यावर कळलं ती का 7 वर्षांनी मेली. बरोबर, लक्षात येते का तुमच्या? तसं आता हा क्लोन आला, समजा हा क्लोन आला आणि त्यांनी त्या त्या क्लोनचा ह्युमन आला. समजा ही डॉली आहे आणि डॉली समजा फिमेल आहे आणि मेल बरोबर त्यांचं ह्याचं ओहम आणि त्याचं मीटिंग झालं, तर त्यानंतर होणारी डॉलीचा जो ऑफस्प्रिंग आहे त्याच्यापासून पुढे होणार काय होणार, हा मोठा प्रश्न आहे ना. कळते का तुम्हाला? समजा एखादा ह्युमन बिईंग बनवला, समजा रोबो सारखा एक बनवला, आणि त्या रोबोपासून स्पर्म पासून जर समजा पुढचं नवीन ऑफस्प्रिंग बनवलं, तर त्याच्यात काय डिफेक्ट येणार आहेत हे आपल्याला आत्ता माहित नाही. बरोबर, आपण खेळतोय कशाशी? जेनेटिक्सशी खेळतोय. जीन त्यातला एक जर इकडे तिकडे झाला तरी काही पण चेंजेस होऊ शकतात. आले का लक्षात तुमच्या? ह्याला बॅनला विरोध काय आहे? जसं बीटी कॉटनला विरोध, बीटी ब्रिंजलला विरोध आहे, म्हणजे वांग बीटी ब्रिंजलनी करायला सुद्धा विरोध आहे. कारण असं लक्षात आलं अमेरिकेत बॅन आहे, कारण त्याच्यामुळे त्या कॅन्सर होतो, असंही काही लोकांचं म्हणजे स्टडीमध्ये सिद्ध झालेलं आहे. आता आपण हे ह्युमन बिईंग मधले पाहिले की याचे यूज काय काय आहेत. हे 5 यूज तुम्ही चांगले लक्षात ठेवा. ह्युमन हेल्थमध्ये वॅक्सिनेशन आहे, एडेबल वॅक्सिन आहे, ट्रीटमेंट आहे, इंटरफेरॉन, जीन थेरपी आणि क्लोनिंग.
आता इंडस्ट्रीमध्ये याचा काय यूज होतो? तर इंडस्ट्रीमध्ये आपण आता बघितलं की वेगवेगळे आता अल्कोहोल फॉर्म करायचे, तर आपण कसं करतो? तर मॉलिसिस पासून ईस्ट वापरून करतो. म्हणजे इंडस्ट्रियल बाय प्रॉडक्ट आहेत. त्याच्यामध्ये पण याचा यूज होतो. म्हणजे व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्यूस थ्रू लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम मॉलिसिस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक यीस्ट. म्हणजे शुगर मॉलिसिस पासून आपण हे बनवू शकतो. आता आपण थोडासा पुढचा टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. ते आपण पुढच्या संडेला दिवाळी असल्यामुळे आपण नाही, त्यानंतरच्या ह्याला घेऊ आपण. तुम्हाला काही शंका आहे का? नाही सर. समजते का नाही समजत?